ठाण्याच्या शेळफाटा परिसरामध्ये विवाहितेवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि तिच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी नवी मुंबईमध्ये महिलांनी मोर्चा सुद्धा काढला होता। कोपरखैरणे इथं काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये महिलांसह पुरुष सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। कोपरखैरणे 3 टाकी ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता। बातमी पाहतोय नवी मुंबईमध्ये। तर आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी सुद्धा या महिलांनी केली आणि बऱ्याच मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। आणि पीडित महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण नवी मुंबई शहर एकवटल्याचं पाहायला मिळालं। वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जनसमुदायानं एकत्र येत आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे। नवी मुंबई शहरामध्ये जनसमुदाय हा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळत आहे। तुम्ही बघू शकता संपूर्ण जनसमुदाय हा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळत आहे। नवी मुंबई शहरातील शेळफाटा जो आहे त्या भागामध्ये पीडित महिलेवर पुजाऱ्यांनी अत्याचार केला होता आणि त्याच विरोधामध्ये हा जनआक्रोश जन आंदोलन मोर्चा काढण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता संपूर्ण जनसमुदाय हा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळत आहे। नागरिक असतील, महिला असतील, भगिनी असतील, तरुण मंडळी असतील, इतर वेगवेगळ्या गावातील समाज हा एकत्र आलेला आहे, एकवटलेला आहे आणि यांची एकच मागणी आहे ती म्हणजे जो आरोपी आहे त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई करत लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी हीच मागणी या नागरिकांची आहे। इथे पीडित महिलेचं कुटुंब आहे, वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील मातब्बर मंडळी देखील इथे आलेली आहेत। मात्र या मोर्चाला कोणत्याही प्रकारचं राजकीय वळण आलं नसून फक्त पीडित जी महिला आहे त्या भगिनीला न्याय मिळावा हीच प्रत्येकाची मागणी आहे। तुम्ही बघू शकता प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे। कोपरखैरणे ते वाशी चौक इथपर्यंत हा आंदोलन करण्यात आलं होतं आणि हा जनसमुदाय छत्रपती शिवाजी महाराज वाशी चौक येथे जमलेला आहे आणि प्रचंड संख्येने हे नागरिक एकवटले असून प्रत्येकाची एकच मागणी आहे, आमच्या ताईला, आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रत्येकाची मागणी आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात या आरोपींना किती लवकरात लवकर कारवाई केली जाईल आणि यांच्यावर कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई।